ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. ज्या घरात सुख, समाधान आणि आनंद असतो त्याच घरात माता लक्ष्मी सुद्धा अगदी मन मोकळेपणाने राहते, म्हणजेच स्थायी स्वरूपात राहते. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला आपल्या घरातलं वातावरण नेहमी आनंददायी ठेवायचं असतं. परंतु जर काही कारणामुळे तुमच्या घरातलं वातावरण सतत बिघडत असेल तर त्याचं एक कारण तुमच्या घरातलं स्वयंपाकघर म्हणजेच तुमचं किचनसुद्धा असू शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं काय? घरातलं वातावरण बिघडणं आणि आपलं स्वयंपाकघर याचा काय संबंध आहे? तर वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरातलं वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे आत्ताच तुम्हाला या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातून बाहेर काढून त्या योग्य जागी ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकघरात वावरत असताना काही नियमांचे सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे. तुमच्या किचनमध्ये कोणत्या अशा वस्तू आहे किंवा कोणत्या अशा गोष्टी आहे ज्या तुम्ही कधीच संपू नाही दिल्या पाहिजे, तर याची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता नक्की लिहा. आपण वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये वावरत असताना किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये वावरत असताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे याची माहिती मिळवणार आहोत. चला तर मग आजच्या आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर यातली सगळ्यात पहिली वस्तू किंवा पहिली गोष्ट म्हणजे शिळे पीठ. बऱ्याच वेळा आपण गव्हाचे पीठ मळतो, त्याच्या पाहिजे तेवढ्या चपात्या करतो आणि राहिलेले पीठ लगेच फ्रीजमध्ये ठेवून देतो. कधीकधी आपणच मुद्दाम जास्त पीठ मळलेली असते, कारण की पाहिजे तेव्हा त्याच्या चपात्या करू शकतो आणि राहिलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून देतो, म्हणजे परत परत कणिकच मळायला नको. तर असं चुकून सुद्धा करू नका. त्यामुळे काय होतं, आपल्या पोटाच्या तक्रारी वाढतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या तुम्ही करून बघितल्या असतील तर त्या काळपट येतात. शिवाय आपलं वास्तुशास्त्रसुद्धा असं सांगतं की अशा शिळ्या पिठाच्या किंवा फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या पोळ्या केल्यामुळे आपल्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या पत्रिकेतील शनी आणि राहू ग्रह यामुळे तुम्हाला अशुभ प्रभाव देतात. तर यानंतरची दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचनमध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या गोळ्या औषधे ठेवू नका. बऱ्याच गृहिणींना सवय असेल की गोळ्या औषधे आपल्या हाताशी राहावं, म्हणजे कधी काही आपलं दुखलं तर आपण पटकन ती गोळी किंवा ते औषध घेऊ, म्हणजे इतर ठिकाणी कुठेही शोधायचा त्रासच नको. पण असं चुकून सुद्धा करू नका. वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवणं खूप चुकीचं आहे, कारण असं केल्यामुळे तुमचं आजारपण कमी होण्याऐवजी अजून वाढू शकतं. तब्येत बिघडल्यामुळे साहजिकच आपला बराचसा पैसा त्यामध्ये खर्च होतो. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे असं चुकून सुद्धा करू नका. गोळ्या औषधे ठेवले असतील स्वयंपाकघरामध्ये तर ती लगेच उचला आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या. यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमचा देव्हारा किंवा देवघर कधीही बनवू नका. स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचं स्थान असतं. त्याचबरोबर अग्निदेवतासुद्धा वास करतात. जरी आपण अन्नपूर्णा देवीची पूजा किचनमध्ये करत असलो, शुक्रवारी पण तेवढ्यापुरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरातून उचलून किचनमध्ये आणू शकतो. पण त्यासाठी आपलं देवघरच किचनमध्ये असणं हे फार चुकीचं आहे. तुमच्या देवघरासाठी तुम्ही दुसरी जागा निवडू शकता, पण किचनमध्ये देव्हारा किंवा तुमचं घर बांधतानाच देवघर तिथे बनवू नका. कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सात्विक आणि तामसिक असे दोन्ही प्रकारचे अन्न शिजवले जाते. बऱ्याच घरी नॉनव्हेजसुद्धा खाल्ले जाते. जरी कोणाच्या घरी खाल्लं जात नसलं तरी पण महिलांची मासिक पाळी असते, त्यावेळेससुद्धा महिला स्वयंपाकघरामध्ये जाऊन स्वयंपाक करत असतात. त्यामुळे अजिबातच देव्हारा आपल्या किचनमध्ये असता कामा नये. स्वयंपाकघरामध्ये मंदिर किंवा देव्हारा असल्यास
त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो. तर यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच प्रकारची काचेची किंवा चिनी मातीची भांडी असतात. कधी कधी एखाद्या भांड्याला थोडाफार तडा जातो किंवा त्याचा कोपरा उडालेला असतो. मग आपल्याला ते भांडे टाकून देण्याचं किंवा फेकून देण्याचं मन होत नाही. पण वास्तुशास्त्र असं सांगतं, असे तडे गेलेले किंवा तुटलेले फुटलेले काचेचे किंवा चिनी मातीचे भांडे किंवा कोणतेही तुटलेलं जे भांडं असेल किंवा तडा गेलेलं जे भांडं असेल ते अजिबात वापरू नका. असं केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती बिघडते आणि आपल्या डोक्यावर कर्ज होऊ शकतं. त्याचबरोबर परस्परांमध्ये मतभेदसुद्धा वाढतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये वादविवाद, भांडण व्हायला लागतात. तर ही गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरात चप्पल घालू नका. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरामध्ये चप्पल घातल्यामुळे घरामध्ये नकारात्मक प्रभाव पडतो. धूळ आणि जंतू स्वयंपाकघरात पोहोचतात. एवढेच नाही तर आई अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करते. म्हणून स्वयंपाकघरामध्ये चप्पल घालून तिचा अपमान कधीच करू नका. आता आपण जाणून घेऊया आपल्या स्वयंपाकघरातल्या अशा कोणत्या वस्तू ज्या आपण कधीच संपू नाही दिल्या पाहिजे. तर सगळ्यात पहिली वस्तू आहे ती म्हणजे पीठ. मग ते कोणत्याही प्रकारचं पीठ असो. स्वयंपाकघर हे पिठाशिवाय अपूर्ण आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पिठाचा वापर किती पदार्थांमध्ये होतो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणूनच हे पीठ जे आहे ते संपल्यानंतरच मग आपण दुसरं आणणार. किंवा आपल्या घरचे गहू असतील तर हे पीठ संपून नंतरच दुसरे गहू किंवा दुसरे धान्य दळून आणू, मग आपलं पीठ तयार होईल, तर असं आपण म्हणतो. तर असं अजिबात करू नका. पिठाचा साठा तुम्हाला लागतो त्यापेक्षा नेहमी जास्त ठेवा, म्हणजे ऐनवेळी तुमची धांदल उडणार नाही. आणि वास्तुशास्त्रसुद्धा याबद्दल असं सांगतं की पिठाचे भांडे कधीच रिकामे ठेवू नये. यामुळे तुमच्या घरातील अन्न आणि धनाची हानी होते आणि तुमच्या प्रतिष्ठेची सुद्धा हानी होऊ शकते. तर पीठ जे आहे ते नेहमी जास्त ठेवा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला लागतं त्यापेक्षा थोडासा साठा जास्त ठेवावा. यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे हळद. हळदीचा सुद्धा वापर स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच पदार्थांमध्ये होतो. त्याचबरोबर देवपूजेमध्ये सुद्धा हळद वापरली जाते. अनेक शुभ कार्यामध्ये, मंगल कार्यामध्ये हळदीचा वापर होतो. हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे असं मानलं जातं. त्यामुळे हळद जर आपल्या घरामधली संपली किंवा संपल्यानंतर आपण ती नवीन आणू असा तुम्ही विचार करत असाल तर असं अजिबात करू नका. हळदसुद्धा तुमच्या घरामध्ये नेहमीपेक्षा थोडीशी जास्त ठेवत चला. हळद जर आपण आपल्या घरामध्ये संपू दिल्यानंतरच नवीन आणली तर आपल्या घरामध्ये गुरुदोष लागू शकतो. किचनमध्ये हळद संपूर्णपणे संपली तर सुख, समृद्धीची कमतरता आणि शुभ कार्यात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे हळद घेताना सुद्धा ती एखाद्या पॉकेट जास्तच घ्यायची आहे. त्यानंतरचा तिसरा महत्त्वाचा पदार्थ किंवा तिसरी वस्तू आपण ज्याला म्हणू शकतो तर तो आहे तांदूळ. तांदळात लवकर जास्त किडे पडतात आणि म्हणून आपण ते कधीही जास्त घेत नाही किंवा मग संपल्यानंतर ऑर्डर करू असा आपला विचार असतो. पण वास्तुशास्त्र असं सांगतं की तांदूळ हा शुक्राचा पदार्थ मानला जातो आणि शुक्र हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो. त्यामुळे तांदळाचा साठा आपल्या घरामध्ये कमी पडू देऊ नका. तांदूळ संपण्यापूर्वीच लगेच दुसरा ऑर्डर करा, म्हणजे तुमचा तांदळाचा जो डब्बा आहे तो रिकामा राहणार नाही. यानंतरची चौथी वस्तू किंवा चौथा पदार्थ आहे मीठ. मीठ अशी गोष्ट आहे की मिठाशिवाय आपल्या अन्नाला चवच येणार नाही. असं वास्तुशास्त्रसुद्धा याबद्दल असं सांगतं की घरामध्ये मिठाचा डबा आहे तो कधीच रिकामा नसावा. यासोबतच दुसऱ्याच्या घरचे मीठसुद्धा कधीही मागू नये किंवा संध्याकाळनंतर मीठ मागायला जाऊ नये. तर मीठ जे आहे ते नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचे काम करतं. त्यामुळे मीठसुद्धा तुमच्या घरामध्ये कधीच संपलेलं नसावं. आता आपण स्वयंपाकघराच्या बाबतीतले वास्तुशास्त्रानुसार अजून काही नियम जाणून घेऊया.
तर स्वयंपाकघरामध्ये कधी आरसा लावू नका. तसेही स्वयंपाकघरामध्ये आरशाचं काहीच काम नसतं. आणि वास्तुशास्त्र असं सांगतं की आपण जिथे अन्न शिजवतो तिथे तयार होणाऱ्या अग्नीचं प्रतिबिंब हे आरशात दिसता कामा नये. त्यामुळे आपल्या घरामध्ये वाद-विवाद, कटकटी वाढतात. परस्परांमध्ये मतभेद होत राहतात. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये चुकूनसुद्धा आरसा लावू नका. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वयंपाकघरामध्ये झाडू ठेवताना तर तो कोणाच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने ठेवा. त्याचबरोबर झाडू उभा करून सुद्धा कधीच ठेवू नये. जर तुम्हाला झाडू ठेवायचा असेल तर तो तुम्ही सरळ स्वयंपाकघर सोडून दुसऱ्या घरामध्ये किंवा दुसऱ्या रूममध्ये ठेवा. दुसऱ्या घरामध्ये याचा अर्थ दुसऱ्या रूममध्ये ठेवा आणि तिथे सुद्धा कुणाच्या नजरेस पडणार नाही अशा पद्धतीने तो झाडू ठेवा. जेव्हा तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये काही स्वच्छता करायची असेल तेव्हा तुम्ही त्या रूममधून झाडू आणू शकता आणि वापरू शकता. पण कुणाच्या नजरेस पडेल असा आणि उभा ठेवून झाडू कधीही ठेवू नका. तर ही गोष्ट तुम्हाला एकदम पक्की लक्षात ठेवायची आहे. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करत असता तेव्हा सारखं उठायचं नाही किंवा घरातल्या सदस्यांनी सुद्धा काळजी घ्यायची. जर कोणी जेवत असेल तर त्याला सारखं उठवू नये. जेवता जेवता कुणालाही उठवू नये असं म्हटलं जातं. कारण जेवता जेवता जर एखादा माणूस सतत उठत असेल किंवा दुसरा माणूस त्याला उठायला परावृत्त करत असेल तर त्या घरामध्ये माता अन्नपूर्णा कधीही थांबत नाही. तिचा अपमान होतो. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यानंतरची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरात जेवण करा किंवा तुमच्या हॉलमध्ये किंवा दुसऱ्या रूममध्ये जेवण कुठेही करा. पण जेवण झाल्यानंतर तुमचा हात बेसिनमध्ये जाऊन धुवा. पण जेवत्या ताटामध्ये तुमचा हात कधीही धुवू नका. ज्या ताटामध्ये आपण अन्न खातो त्याच ताटामध्ये हात धुवून अन्नदेवतेचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान करू नका असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे. यानंतर स्वयंपाकघरामध्ये पाण्याचा अजून एक महत्त्वाचा नियम. स्वयंपाकघरामध्ये कधीही जास्त वेळा उष्टी खरकटी भांडी पडू देऊ नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होऊ शकतात. राहू दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये कधीही उष्टी खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नका. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागणार नाही. तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर रात्री झोपत असताना सगळं तुमचं स्वयंपाकघर स्वच्छ करून झाल्यानंतर पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा किंवा पणती लावायला विसरू नका. असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी रात्री तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नेहमी प्रवेश करत असते. तेव्हा तिला आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि टापटीप दिसलं पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या पोळ्याच्या डब्यामध्ये किंवा तुमच्या टोपल्यामध्ये एक तरी भाकरीचा तुकडा आणि थोडीशी भाजी ठेवायला विसरू नका. तुमचं जे भाकरीचं किंवा पोळीचं जे भांडं असेल ते कधीही रिकामं राहू देऊ नका. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पोळी भाकरी काही करत असलात तर पहिली पोळी किंवा पहिली भाकरी गाईसाठी आणि शेवटची भाकरी कुत्र्यासाठी असं नक्की करत जा. स्वयंपाकघरामध्ये पाळण्याचे अजून काही महत्त्वाचे नियम. तर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जी काही पाण्याची भांडी असतात तर ती नेहमी भरलेली ठेवा. ती कधीही रिकामी राहू देऊ नका. यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागणार नाही. तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमी पडणार नाही. तुमचं पाण्याचं जे भांडं असतं आणि जिथे तुम्ही भाजी पोळी जे काही करता म्हणजे जिथे अग्नी तयार होतो तर पाण्याचं भांडं आणि अग्नीचं ठिकाण हे नेहमी लांब लांब ठेवा. या परस्पर विरोधी असणाऱ्या गोष्टी आहेत. तर तुमची स्वयंपाकाची जी शेगडी आहे आणि पाण्याचं भांडं आहे ते एकमेकांपासून लांब ठेवा. यानंतर कुणी जर जेवत असेल तर त्याला दिवसभरामधलं काहीही त्याला त्रास होईल असं सांगू नका किंवा मग भांडण होईल असं काही बोलत जाऊ नका. यामुळे अग्निदेवता आपल्यावर नाराज होऊ शकते. अन्नपूर्णा माता आपल्यावर रागावून निघून जाऊ शकते. त्यामुळे जेवणाऱ्या व्यक्तीला फक्त जेवणाकडेच लक्ष केंद्रित करू द्या.
दिवसभरातील कोणतेही उणीधुणी किंवा कोणत्याही वाईट साईट गोष्टी सांगत जाऊ नका. जेवण झाल्यानंतर तुम्हाला जे काही सांगायचं असेल तर ते तुम्ही बोलू शकता, सांगू शकता. जेव्हा तुम्ही पोळ्यांसाठी कणिक मळता म्हणजे पीठ मळता, तर ते पीठ मळून झाल्यानंतर त्यावर हाताची बोटं उमटवत जा, म्हणजे ते डायरेक्ट पिंडासारखे दिसणार नाही. तर हा एक नियम तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये पाळायचा आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष लागणार नाही. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.